स्थानिक गुन्हा शाखेकडून चिंचपूर पांगुळा तालुका पाथर्डी येथे दरोडा टाकून लुटणारी बदाम गँग 48 तासात जेरबंद। आरोपीकडून 10 दरोडा, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून 10,71,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। फिर्यादी दगडू भीमराज बडे हे दिनांक 18/3/2026 रोजी रात्री 1 वाजता राहत्या घराची कडी आतमधून लावून घरात फिर्यादी व त्यांची पत्नी बेडरूम मध्ये झोपलेले असताना अनोळखी 6 इसमांनी फिर्यादीच्या घराच्या दरवाजाची कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून बेडरूम मध्ये येऊन फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादीची पत्नी यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून घेऊन कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1,62,000 रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेला आहे। सदर घटनेबाबत पाथर्डी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दाखल असलेला दरोडा व जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलेले आहे। पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांनी घटना ठिकाणी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी स्थानिक गुन्हा शाखेचे सपोनी हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, शाहिद शेख, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड, बाळासाहेब खेडकर, प्रकाश मांडगे, सागर ससाने, महिला पोलीस अंमलदार वंदना मोंडवे, चालक महादेव भांड, भगवान धुळे यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना व मार्गदर्शन करून सदरचे पथक रवाना करण्यात आले होते। वरील पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देऊन अशा प्रकारे गुन्हा करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींची माहिती संकलित करून आरोपीची माहिती काढत असताना पथकास व्यावसायिक कौशल्य व गुप्त बातमीदाराच्या मार्फत सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे बदाम काळे याने त्याच्या साथीदारासह केला असून तो सध्या त्याच्या साथीदारासह मजली चिंचोली गावाच्या शिवारातील संजय आव्हाड यांच्या वस्तीवरील घरात असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पथकाने तत्काळ नमूद ठिकाणी मजली चिंचोली गावाच्या शिवारातील संजय आव्हाड यांच्या वस्तीवर जाऊन सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव बदाम कडू काळे, साईनाथ विष्णू चव्हाण, ऋत्विक हसमुख चव्हाण, महेश उर्फ उमेश नंदू काळे, भैया कडू काळे, लाकर करमत काळे असे असल्याचे सांगितले। आरोपी नामे बदाम काळे यास विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने नमूद गुन्हा हा साथीदारासह केल्याची कबुली देऊन गुन्ह्याकरता ताराचंदन विरूपन भोसले, बोट्या उषा भोसले, तिरंगा कडू काळे फरार असे असल्याचे सांगितले आहे। सदरचे आरोपी हे गुन्हा केल्यानंतर स्वतःच्या घरी न राहता इतर ओळख असलेल्या इसमांच्या घरी राहत होते। त्यामुळे सदरचे आरोपी हे सहजासहजी मिळून येत नव्हते। ताब्यातील आरोपींना इसम नामे संजय भागचंद आव्हाड, वय वर्ष 50, राहणार आव्हाड वस्ती यांना आश्रय दिलेला असल्याने त्यास गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आले आहे। ताब्यातील आरोपीच्या कब्जातून 10,25,000 रुपये किमतीचे 69 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 46,000 रुपये किमतीचे 6 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, 500 रुपये किमतीचा एक चाकू, एक गलोर, एक लोखंडी कत्ती, एक लोखंडी काटवणी, एक लोखंडी भाला असे एकूण 10,71,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ताब्यातील आरोपीने अशा प्रकारचे आणखी इतर गुन्हे केले आहेत का याबाबत सखोल व बारकाईने तपास करता आरोपीकडून अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत। आरोपी नामे बदाम कडू काळे हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत। ताब्यातील आरोपी व मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करत आहे।